46वा वर्धापन दिन साजरा करताय। कार्यकर्त्यांना कानमंत्र दिलाय की 51% पक्ष करायचा आहे। टार्गेट काय भाजपचं नेमकं पुढचं? आज आमच्या सर्वांकरता आनंदाचा उत्साहाचा दिवस आहे की आज 6 एप्रिलला भारतीय जनता पक्षाचा वर्धापन दिन आहे। माननीय पंतप्रधान मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केला। आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला। हा संकल्प पुढे नेण्याकरता, हे राष्ट्र मजबूत करण्याकरता, जगातला सर्वोत्तम भारत व्हावा ही भावना देशवासियाची आहे आणि याकरता मग या संकल्पाला पुढे नेण्याकरता पक्ष संघटना अत्यंत महत्त्वाची आहे। पक्ष संघटना जर मजबूत असेल तर विकसित भारताचाही संकल्प पूर्ण होईल आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये समाजामधला जो प्रतिष्ठित वर्ग आहे, समाजामध्ये धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक कार्य करणारा एक वर्ग आहे, युवा वर्ग, अजूनही युवा वर्ग कुठल्या विचाराशी जोडला गेला नाही, अशा सर्व वर्गाला सोबत घेऊन भारतीय जनता पक्षाचं संघटन 51%च्या वर असावं असा एक या ठिकाणी आम्ही सर्वांनी संकल्प केला आहे। मला विश्वास आहे की आमचे अध्यक्ष धीरज घाटेजी यांच्या या संकल्पातून पुणे महानगरपालिका 51%चं संघटन करेल आणि आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये आमचा पक्ष हा 51%चा पक्ष, संघटित पक्ष हा या ठिकाणी पुढे नेईल आणि मला विश्वास आहे की महाराष्ट्राची, देशाची जनता ही भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी आता क्रमांक 1 वर मानत आहे आणि अनेक कार्यकर्ते या ठिकाणी, अनेक नेतृत्व संघटनेमध्ये जोडण्यासाठी तयार आहे। या सर्वांना सोबत घेऊन आम्ही या महाराष्ट्राला मजबूत करू, संघटन मजबूत करू आणि सत्तेच्या माध्यमातून येणाऱ्या सर्व योजना समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचाही या ठिकाणी आम्ही विचार करतो। पण यामध्ये जे मूळ कार्यकर्ते आहेत ते नाराज होत आहेत। सातत्याने आपण हे भाषणामध्ये ऐकतोय नवीन पक्ष त्यामुळे जुने कार्यकर्ते जुन्याचाही सन्मान, पण येणाऱ्या काळामध्ये समाजामध्ये जो विविध वर्ग आहे, ज्यामध्ये चांगली संघटन शक्ती आहे, संस्कार आहे, संस्कृती आहे आणि समाजामध्ये काम करण्याचं त्यांचं एक बांधिलकी आहे, अशाही लोकांना भारतीय जनता पार्टीमध्ये आणण्याकरताही काही माधुरताहीचं म्हणणं नाही। त्यांचं म्हणणं होतं की पक्ष संघटनेला घातक असलेले काही लोक असतात, त्यांना मात्र विचार करून घ्या। पण यामध्ये विचार तुम्ही करताय, पण जे ऑलरेडी मूळ भाजपवासी आहेत त्यांची खंत माधुरीताईंनी बोलून दाखवली असं काही कोणाची खंत नाही आहे, तुम्ही त्यांना अदरवाईज घेऊ नका। त्यांचा बोलण्याचा तात्पर्य असं नव्हतं। त्यांचं म्हणणं होतं की आपल्या पक्षाला कुठेही कुठली त्याची पक्षाची प्रतिमा डागाळेल असे कुठलेही पक्षप्रवेश करू नका। उलट त्या ठिकाणी त्यांनी चांगली सूचना दिली आहे, परंतु संघटित समाज निर्माण करण्याकरता संघटित संघटन असावं लागतं आणि भारताला मजबूत भारत निर्माण करण्याकरता संघटित पक्ष हा भारताच्या मजबूतीकरता काम करू शकतो। त्यामुळं 51% मतं, 51%चा पक्ष हा केलाच पाहिजे, संघटित समाज निर्माण केला पाहिजे। बारामतीचा प्रयत्न राहुरीसाठी का? मी आज बारामतीला जातो आहे। माननीय सुनेत्रा पवारजी यांचा फॉर्म भरण्याकरता मला पक्षाची सूचना आली आहे आणि त्याकरता मी जातो आहे। राहुरी आणि बारामती दोन्ही सीट प्रचंड बहुमताने आम्ही जिंकू। खरं तर मी आजही आपल्या माध्यमातून सर्वच पक्षाला विनंती करतो की माननीय अजितदादा यांचा जो जीवनाचा प्रवास राहिलेला आहे, यातला 80% जीवन प्रवास आणि त्यांचं कार्य हे काँग्रेसच्या संपूर्ण महाराष्ट्राचं आजचं नेतृत्व, यापूर्वीच्या नेतृत्वासोबत त्यांनी काम केलं आहे। तर अजितदादाचा जो सहवास होता, त्यांचा संपर्क होता, त्यांच्या जीवनात आणि त्यांच्या काळामध्ये त्यांनी अनेक कार्यकर्त्यांना आणि काँग्रेसच्या अनेक नेत्यांना मदतही केली आहे। किमान माझी विनंती आहे की राहुरीमध्ये काय निर्णय करायचा ते करतील, पण बारामतीमध्ये मात्र काँग्रेस पक्षांच्या लोकांनी निवडणूक लढू नये, ही निवडणूक अनौपच करावी, सुनेत्राताईच्या पाठीशी राहावं, अजितदादाचे तुमचे जे काही सहवास होता त्या काळाचा विचार करावा आणि यामध्ये सुनेत्रा पवारजींना त्यांनी सर्वांनी मदत करावी अशी विनंती मी काँग्रेस पक्षाला करतो आहे, सर्वच पक्षाला करतो आहे। आपण सर्वांनी या भूमिकेतून यावं आणि महाराष्ट्राला एक उदाहरण म्हणून
हे सेट करावं. लोकशाही जिवंत राहावी म्हणून आम्ही उमेदवार देतो असं काँग्रेसचं म्हणणं आहे. या राज्यामध्ये अनेक वेळा असे उदाहरणं आहेत, पूर्व उदाहरणं आहेत की आपण अशा सेन्सिटिव्ह अजितदादाची ती सीट आहे आणि अशा सीटमध्ये गोंधळ घालून काय उपयोग आहे. मला वाटतं की आपण अजितदादावर एवढं दुःख व्यक्त केलं आहे सर्व महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेने. किमान याचा तरी विचार करावा काँग्रेस पार्टीने. आणि 80% दादांचं जीवन हे काँग्रेस पार्टीच्या आपल्या नेत्याच्या सहवासात गेलेलं आहे. काँग्रेस पार्टी जर एवढी त्या ठिकाणी निर्डावलेली असेल, त्यांना काही सेन्सिटिव्हिटी राहिली नसेल, काही या महाराष्ट्राचे त्या ठिकाणी संस्कार संस्कृती राहिली नसेल तर मग ठीक आहे, लढू दे त्यांना. पण माझी विनंती आहे त्यांना हात जोडून त्यांनी अनोपोज करावी. राहुरीला त्यांना वाटतं ठीक आहे आम्ही लढू तिथे, आम्ही तिथे त्यांना आपण बारामतीचं राहुलला लागू करू शकत नाही. बारामतीचं त्या वेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी महाराष्ट्राची वेगळी भावना आहे. राहुरीमध्ये आम्ही 51%ची लढा लढू आणि जिंकू, आमच्यात ती धमक आहे. आणि बारामतीमध्ये तर 75%च्या वरमतं मिळून जिंकू, 75%च्या वरमतं मिळून जिंकू. पण माझी राहुरीला वारंवार सांगतो केलं तर फारच उत्तम आहे, पण ते बारामतीत करत नाही तर राहुरीत काय त्यांच्याकडनं आम्ही अपेक्षा करावी. ते बारामतीत किमान त्यांनी केलं पाहिजे. राहुरीचं त्यांना लढायचं तर लढू ते, आम्ही 51% घेऊन लढू. अशोक प्रॉपर्टीवरनं खूप कालच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आम्ही ईडीचं त्याची जबाबदारी देऊ. बरेचसे ते प्रॉपर्टी पुण्यात इकडे तिकडे सगळ्या जमिनी आहेत त्या अटॅच करणार का महसूल खातं? असं आहे, मी आधीच सांगितलं की हा गुन्हा हे प्रकरण अति सेन्सिटिव्ह आहे. माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी, माझ्यासारख्या जबाबदार मंत्र्यांनी अशा प्रकरणामध्ये मीडियावर काही स्टेटमेंट करणे योग्य नाही. परंतु SIT जी काही आम्हाला माहिती पुरवेल भ्रष्टाचारामध्ये आणि अशा दुष्कृत्यामध्ये साथ देणारे जे अधिकारी आहेत त्यांच्याबद्दलची माहिती आमच्याकडे येणारच आहे. SIT चौकशी करताय, आमच्या महसूल अधिकारी असतील त्यांची चौकशी करतील. पण अशा लोकांना नोकरीवर ठेवायचं की नाही हा निर्णय महसूल खाता करेल. अशा लोकांना बळतर्फच केलं पाहिजे अशा विचाराचं या ठिकाणी आम्ही भूमिका आहे आणि त्यामुळे आमच्याकडे रिपोर्ट आल्यावर आम्ही योग्य कारवाई करू. संशयास्पद किती अधिकारी आहेत जे अशोक मी आज यावर भाष्य करणे योग्य नाही, यावर बोलणंही योग्य नाही. SIT जो आमच्याकडे काही पाठवेल महसूल खात्याचं ते आम्ही त्यावर कारवाई करू. आता माहिती अशी मिळते की एका सीओला डायरेक्ट कलेक्टर बनवण्यात त्याचा हात होता, मधलं मीडिएटर म्हणून तो काम केलं समोर. मी आता यावर बोलणं कुठलंही योग्य नाही. अति सेन्सिटिव्ह इन्क्वायरी आहे. त्या इन्क्वायरीवर कुठलाही त्या ठिकाणी माझ्या बोलण्याने काही जाईल असं मी कधीच बोलणार नाही. उलट मी आत्ताच सांगतोय SIT जे आमच्याकडे पाठवेल त्यावर कठोर कारवाई आमचा महसूल खातं करेल, सरकार करेल. साहेब, बारामतीच्या संदर्भात पवार साहेबांनी कुटुंब प्रमुख म्हणून काँग्रेसला आवाहन करावं असं वाटतंय का? नाही, बघा त्यांची भूमिका काय आहे त्यांनी निभवायची आहे. माझी भूमिका अत्यंत स्पष्ट आहे, आमच्या पक्षाची भूमिका स्पष्ट आहे, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीची भूमिका स्पष्ट आहे, रवींद्र चव्हाणजीची भूमिका स्पष्ट आहे की बारामती काँग्रेसने अनोपोज करावी अशी आमची त्यांना विनंती आहे. जर त्यांना काही सेन्सिटिव्हिटी असेल, काही त्या ठिकाणी महाराष्ट्राची संस्कार संस्कृती त्यांनी जर पाळली, यापूर्वीची झालेल्या पूर्व उदाहरणं पाळले, अनेक उदाहरणं काँग्रेस पार्टीचे आम्ही सांगू शकतो की त्यांना आम्ही अनोपोज दिलाय. त्यामुळं मला असं वाटतं थोडं याच्यामध्ये महाराष्ट्राचे संस्कार संस्कृती पाळावी असं माझं काँग्रेसला हिंदीमध्ये द्या सर. महाराष्ट्र सरकारने गुन्हा दाखल करावा, मग आम्ही अपघातावर गुन्हा दाखल करा, आम्ही माघार घेतो. त्यांना तिथे निवडणूक लढायची आहे आणि असे कारण काय संबंध आहे या कारणाचा? तुम्ही सुनेत्राताई पवारांच्या निवडणुकीमध्ये या कारणाचा का संबंध आहे? असे कारण देऊन काय तुम्ही त्या ठिकाणी उदाहरण करू शकता? मला असं वाटतं की काही कारण न देता, कुठल्याही त्या ठिकाणी किंतु परंतु न ठेवता संस्कार संस्कृती अजितदादाची सीट आणि अजितदादाच्या सीटमध्ये कोणीही निवडणूक लढवू नये अशी माझी विनंती आहे. केवळ सुनेत्रा पवारजी त्या ठिकाणी अनोपोज निवडून आल्या पाहिजे. ही महाराष्ट्राची जनमत आहे, ही महाराष्ट्राच्या हृदयाची भावना आहे, ही जनमताची भावना आहे. आणि समजा काँग्रेसनी या उपरही निवडणूक लढवली तर काँग्रेसच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जेवढे दारुण पराभव झाले, बारामतीतला पराभव हा सर्वात दारुण झाल्याशिवाय राहणार नाही. काँग्रेसला तोंड दाखवायला जागा राहणार नाही अशी परिस्थिती बारामतीची जनता आणेल.